नमस्कार, मी लतास क्रिएटिव्हिटी या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी साबुदाण्याची खिचडी याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। काय होतं, कधी कधी साबुदाणा फुलत नाही, कधी कधी काय होतं ते एकदम त्याचे गोळे गोळे होतात, जास्त शिजलेला असतो, गिच्च झालेला असतो। तर त्यासाठी मी काही तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे कुठेही स्किप न करता बघत राहा। तर चला बघूया कशी करूया साबुदाणा खिचडी। साबुदाणा खिचडी करण्यासाठी मी इथे साबू घेते। हे बघा, हे या पेल्याच्या मेजरने मी घेणार आहे। 1, 2 आणि हे 3 पेले मी साबू घेतले तिथे। तर आता काय करायचं, आता हे मी साबू स्वच्छ धुवणार आहे। 2 पाण्याने स्वच्छ घेऊन धुवायचं, त्यातलं स्टार्च काढून टाकायचं आहे। आता हे धुवून झालेत माझे। आता मी आपण या पेल्याने 3 पेले साबू घेतले होते, त्याच पेल्याने मी हे 2 पेले पाणी घेणार आहे त्यामध्ये। कारण का, आपण साबू धुतले होते त्यामध्ये पाणी राहिलेलं आहे ऑलरेडी, म्हणून जर साबू धुतले तुम्ही तर 2च पेले टाकायचे आहेत, आणि जर धुवले नसतील तर 3ला 3 पाणी टाकायचं आहे, असा मेजर करायचा आहे। तर तुमची खिचडी चांगली होते। आता हे रात्रभर भिजत ठेवणार आहे। तर रात्री भिजत घातलेले साबू आता छान फुललेले आहेत। आता खिचडी करायला सुरुवात करते। त्यासाठी मी 3 मिरच्या घेतल्यात, कमी तिखट आहेत म्हणून त्या 3 घेतलेल्या आहेत। तुम्हाला किती तिखट घ्यायचे आहे त्याप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात। इथे मिरच्या चिरून झाल्यात माझ्या। गॅस चालू करते, तेल टाकलं, तेल गरम झालं की जिरं टाकायचं आहे। तेल फक्त फोडणीसाठीच टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही आहे। जास्त टाकल्यावर गिच्च होतं, एकदम गोळे गोळे होतात, असे चिकटतात साबू एकमेकाला, म्हणून आपण फक्त फोडणीसाठीच टाकायचं आहे तेल। आता तेल झालं, जिरं झालं। आता हे पोहे बघा मी कसे एकदम सुटसुटीत टाकताना बघा, एकदम सुटसुटीत दिसत होते एक एक, तसे सुटसुटीत करून टाकायचे आहेत। आता मीठ टाकते मी। मीठ टाकल्यावर त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। हे असं बघा, हे झाऱ्याने असं परतून घ्यायचं आहे, सगळ्याला मीठ लावून घ्यायचं आहे असं व्यवस्थित। हे असं मीठ लावून झालं की जरासं पाणी घ्यायचं आहे आणि पाणी शिंपडायचं आहे, असं थोडंसं पाणी शिंपडून झालं की त्याला झाकण मारून 20-25 सेकंद आपण ठेवायचं त्याला। आता इथं 25 सेकंद झालेले आहेत, बघूया। तर बघा, हे सगळा साबू फुललेला आहे आपला। हे बघा, हलवून बघूया, आपला सगळा साबू फुललेला आहे आणि सेपरेट पण झालेला आहे। आता त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आपल्याला। मी शेंगदाण्याचं कूट टाकलं पहिला, आता हलवून घेते परत। हे बघा, शेंगदाण्याचं कूट टाकून हलवून घेतलं आहे। आता त्यामध्ये मी सगळी कोथिंबीर चिरलेली आहे, ती कोथिंबीर टाकते। आणि परत थोडा मला शेंगदाण्याचा कूट कमी वाटतो आहे, आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट जास्त टाकतात, म्हणून मी जास्त खातात म्हणून मी जास्त टाकलं आहे। हे बघा, आता तुम्ही हे बघा, अजिबात माझ्या कढईला चिकटलेला नाही आहे, साबू सेपरेट झाला आहे कढईपासून आणि एक एक असा मोकळा झालेला आहे। तुम्हाला दाखवते बघा, या झाऱ्यावरून कसा सेपरेट पडतो आहे असं। तर इथे आपली खिचडी झालेली आहे, मी गॅस बंद करते। तर कशी वाटली आपल्याला माझी खिचडीची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। टाटा, बाय बाय।